मध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही लोकशाही राहिलेली नाहीये. आंदोलन करायची नाहीत. मला वाटतं की आम्ही आंदोलन केलं कशासाठी केलं होतं की आंदोलनामध्ये आमदार साहेबांचं असं म्हणणं होतं की आमदार साहेबांनी विधान परिषदेमध्ये एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न उपस्थित करून त्याच्यामध्ये विधान परिषद अध्यक्षांनी लगेच इमिजिएट कात्रज चौकाची पाहणी करून अहवाल सादर करा असे आदेश दिले. त्यामुळे ते तिथं आले होते आणि ते तिथं आल्यानंतर मग आमचा प्रश्न त्यांना एवढाच होता की आता 18 वर्ष झालं कात्रज कोंढा रोडचं काम चालू आहे. मग 18 वर्षामधले सगळेच वर्ष 18 वर्षातले जवळजवळ 20 ते 22 वर्ष 2002 पासून त्यांच्या घरातला नगरसेवक आहे. शिवाय ते स्वतः 5 वर्ष आमदार होते. आता 1 वर्ष झाले विधान परिषदेचे आमदार आहेत. मग इतक्या वेळा तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही विधानसभेत अथवा विधान परिषदेमध्ये कात्रज कोंढा रोडचा प्रश्न का नाही उपस्थित केला? जो कात्रज चौक जो आता काम पूर्ण झाले, जो कात्रज चौक आता फक्त नुसतं गाड्या सोडायचं बाकी राहिले, सगळी कामं आम्ही तिथली करून घेतली. आजपर्यंत माझा आमदार साहेबांना विचारणं आहे की तुमचं त्या कात्रज चौकामध्ये योगदान काय? जर तुमचं आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे होते आता जे शिवसेनेत गेले त्या नगरसेविका अमृता बाबर असतील, नगरसेविका मनीषा कदम असतील, नगरसेवक प्रकाश कदम असतील किंवा मी असेल, आम्ही चौघांनी मिळून त्या चौकामधली कामं केलेली आहेत. मग तुम्ही आमदार म्हणून जर येत आहे तर तुम्ही सगळ्यांना बोलवा ना तिथं. तुम्ही जर जागा पाहणी करायला येत आहे, कमिशनरला बोलावताय, ऍडिशनलला बोलावताय, सगळे PWDची लोक बोलवताय, एवढ्या सगळ्यांना बोलवत सगळ्यांना समानतेची वागणूक द्यावी तुम्ही, सगळ्यांनी ते बोलवावं. परंतु तसं काही न करता आमदार एकटेच तिथे येतात. मागच्या वेळेस पण असंच झालं. मागच्या वेळेस पण तर तुम्हाला पाहण्या करायच्या, तुम्हाला सगळं काय करायचं, तुम्ही तिथं तुमचं काम दाखवा ना जिथं लोक मरतात आहे. आज कात्रज कोंढा रोडवरती आतापर्यंत शेकडो लोक मेलीत. त्या शेकडो मेलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलीही सहानुभूती नाहीये. आता सुद्धा मी इस्कॉन टेम्पल चौकातनच आलोय. प्रचंड ट्रॅफिक जाम आहे इस्कॉन टेम्पल चौकामध्ये आणि या ठिकाणी जे प्रेशर टाकून तिथले बॅरिगेड्स काढण्यात आले त्याला माझा पहिल्यापासून विरोध होता की जोपर्यंत पुलावरचा रस्ता सरळ होत नाही तोपर्यंत कोणते बॅरिगेड्स काढू नका. मग ते बॅरिगेड्स का काढले? मग बॅरिगेड्स प्रशासनाने कुणाला विचारून काढले, कुणाच्या दबावाखाली काढले, हे कुठल्या गोष्टींचा खुलासा होत नाही. तुम्ही आपलं येत आहे चमकोगिरी करताय. त्यामुळे आमदारांच्या चमकोगिरीला आमचा विरोध होता.